दरम्यान या निवडणुकीसंदर्भात शिंदेगडाचे खासदार प्रतापराव जाधव यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विनोद तळेकर यांनी। आपल्यासोबत आहेत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव। काय नेमकं या विधान परिषदेची समीकरण आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत। सर, एकूणच विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होईल असं वाटतंय का? हे बघा, उभाटा गटांनी काँग्रेसचा जो अपमान केला, त्यांना विश्वासात न घेता त्यांनी जो स्वतःचा उमेदवार दिला, त्यामुळं काँग्रेसच्या आमदारामध्ये प्रचंड आणि मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी आहे। काँग्रेसचं नेतृत्वही नाराज आहे आणि म्हणून आता ते अपमान जो त्यांचा झालेला आहे तो कसा स्वीकारतात की त्याचा बदला घेतात हे आजच्या उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कळेल। ही महाविकास आघाडीच्या अंताची सुरुवात आहे असं वाटतं? महाविकास आघाडीचा अंत याच्या अगोदरच विधानसभेमध्ये सुद्धा आपण पाहायला झालेला आहे। त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा महाविकास आघाडी संपूर्ण संपलेली आहे आणि सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीचा बोलबाला आहे। शिवसेनेच्या उमेदवारांबाबत बोलायचं झालं तर नीलम गोऱ्हेंच्या उमेदवारीला विरोध होता अशा बातम्या येतात, कितपत तथ्य आहे? हे बघा, कुठेही नेत्याने आम्ही सर्वांनी आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब यांना उमेदवार निवडीचे पूर्ण अधिकार दिलेले होते आणि ते जे नाव घेतील त्याच्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये कुठलीही नाराजी नाही। बच्चू कडूंना प्रवेश देण्यात आलेला आहे, काय जबाबदारी पक्षाची देण्यात येईल? नाही बघा, बच्चू कडू एक आंदोलन करणारा कार्यकर्ता आहे। ते आमच्या शेजारचेच अमरावती जिल्ह्यामधले आहेत। तेही पूर्वी शिवसेनेमध्ये त्यांनी तालुका प्रमुख पदापर्यंत चांगलं काम केलेलं आहे। मागच्याही काळात एकनाथराव शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्यासोबत त्यांनी सहकार्य केलेलं आहे, त्यांच्यासोबत ते आलेले होते आणि आज परत ते शिवसेनेमध्ये आलेले ते मूळचे शिवसैनिक आहेत। एक प्रकारची घरवापसी त्यांची झाली असं म्हणतात। विदर्भात बच्चू कडूंसारखा चेहरा मिळवण्याचा प्रयत्न झाला, कुठे ना कुठे पक्ष संघटना वाढीवर भर दिला जातोय। 2029ला स्वतंत्रपणे लढण्याची ही तयारी आहे का? हे बघा, आमची महायुती भक्कम आहे। आम्ही येणाऱ्या प्रत्येक निवडणुका ह्या महायुतीमध्येच आम्ही लढणार आहोत, पण महायुतीत असलं तरी आम्ही आमचं पक्ष संघटन सुद्धा मजबूत करण्याकडे आमचा भर आहे। धन्यवाद जाधव साहेब आमच्याशी बोलल्याबद्दल। तर हे होते प्रतापराव जाधव। त्यांचं म्हणणं असं आहे की संघटनात्मक पातळीवर भर दिला जाणार आहे, संघटन वाढवण्यावर भर दिला जाणार आहे, पण त्याचसोबत महायुती पण भक्कम राहील याची दक्षता घेतली जाणार आहे आणि सगळी राजकीय समीकरणं जी आहेत ती 2029च्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आहेत आणि त्या अनुषंगाने ही निवडणूक फार महत्त्वाची ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सावंतसह विनोद तळेकर, NDTV मराठी, मुंबई।